नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत. आणि अर्थात आपण सर्वजण उत्सुक आहात ते 4 राज्यांचा निकाल काय लागतोय हे पाहण्यासाठी. आणि सकाळपासूनच या मतमोजणीला सुरुवात झाली आणि एक्झिट पोल जे आत्तापर्यंत आले होते, प्रत्येक राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार येणार या संदर्भामध्ये एक्झिट पोलचा जो धुरळा उडाला होता, पण त्यामधून आता पुन्हा एक वार सिद्ध झालं की एक्झिट पोलनुसार हे कितपत खरं आहे हे मात्र आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही. कारण एक्झिट पोलचे आकडे आणि प्रत्यक्ष मतमोजणीतून येणारे आकडे याच्यामध्ये प्रचंड तफावत पाहायला मिळते. आपण जर आत्ता पाहिलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये राजस्थान जे अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर होता आणि राजस्थानची सत्ता अर्थातच म्हणजे अशोक गेहलोत त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि आता ती सत्ता पुन्हा एकदा कायम राखली जाणार का काँग्रेसकडे, पण तसं झालं नाही. नेहमी जी परंपरा राजस्थानची राहिलेली आहे त्यानुसार 5 वर्षांनी वोटिंग बदलतं, मतं बदलतात आणि दुसऱ्या पक्षाला मिळतात. त्याचाच फायदा आता राजस्थानला झाल्याचं भाजपाला दिसतोय. आणि राजस्थानमध्ये जे 199 जागा आहेत त्यामध्ये बीजेपी 102 जागांवर आघाडीवर असल्याचं कल आता हाती येत आहेत, तर काँग्रेस 76 जागांवर आघाडीचं असल्याचं आता याप्रमाणे दिसतं. त्यामुळं वसुंधरा राजे ज्या राजस्थानच्या मुख्यमंत्री होऊ शकतात बीजेपीच्या, अशी परिस्थिती आता राजस्थानमध्ये निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशचा जर विषय पाहिला तर एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेश मधून भाजपची सत्ता जाणार असं म्हटलं, तिथं कमळ कोमेजणार आणि काँग्रेसचा हात मध्य प्रदेशची जनता पकडणार असं म्हटलं जात होतं. पण मध्य प्रदेशचा एक्झिट पोलचा जो निकाल आहे तो धक्कादायक होता. एक्झिट पोलचा निकाल पूर्णपणे बाजूला पडलेला दिसतोय आणि 230 जागा ज्या मध्य प्रदेशमध्ये आहेत त्यामध्ये बीजेपी आता 148 जागांवर लीड करतंय, तर काँग्रेस 79 जागांवर येऊन थांबलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की एक्झिट पोलच्या निकालानुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे आता जवळपास बाजूला पडलेलं आहे. कारण त्या ठिकाणी पुन्हा एकदा कमळ फुलल्याचं दिसतंय. त्यामुळे शिवराज चौहान यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आल्याचं दिसतंय. अर्थात छत्तीसगडचा जर आपण आता विचार केला तर बीजेपी आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर चालू आहे. बीजेपी आणि काँग्रेस या दोघांमधला जर तिथे विषय पाहिला तर छत्तीसगडमध्ये 2018 मध्ये भाजपला 15 जागा होत्या फक्त, काँग्रेसला 67 आणि इतर 8, म्हणजे एकूण 90 जागांसाठी ही निवडणूक झाली. आता मात्र छत्तीसगडमध्ये भाजपला 51 जागा मिळत आहेत, तर काँग्रेस 38 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागते अशी परिस्थिती आता निर्माण झाली. म्हणजे काँग्रेसच्या 67 वरून काँग्रेस 38 इथपर्यंत खाली आलेली आहे, तर भाजप 15 वरून थेट मुसंडी घेत 52 जागांवर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तेलंगणा हा फॅक्टर केसीआर यांच्यासाठी फार महत्त्वाचा होता. 2014 पासून त्या ठिकाणी तेलंगणामध्ये जे आधी टीआरएस होता आणि आता बीआरएस केसीआर यांची सत्ता होती, पण आता त्या ठिकाणी पूर्णपणे सत्ता पालट झाल्याचं दिसतंय. तेलंगणामध्ये मात्र आता काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा हात तेलंगणावासियांनी धरल्याचं समजतंय, दिसतंय. आकड्यावरून तरी तसं स्पष्ट होते. आणि आता बीआरएस त्या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर 39 जागांवरून थांबले आणि तब्बल 68 जागांवर काँग्रेसचा कल दिसतोय. याचा अर्थ त्या ठिकाणी बीजेपीला देखील जिथे फक्त 1च जागा मिळाली होती तिथे आता बीजेपीला 8 जागा मिळताना दिसत आहेत. 7 जागा त्यांच्या बीजेपीच्या तिथं वाढल्याचं दिसतं. एकंदरीत हा सगळा जर आत्ताचा जो फॅक्ट जर आत्ता जी आपल्या समोर येते आत्ता आपण पाहिली तर तेलंगणामध्ये 119 जागांपैकी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. याचा अर्थ छत्तीसगड जे काँग्रेसकडे पूर्वी होतंच पण तिथे काटेकी टक्कर आहे, भाजप का काँग्रेस अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत, 46 या जागा तिथे बहुमताचा आकडा आहे, मॅजिक फिगर आहे. आणि आता त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये पाहिलं तर बीजेपी जवळपास 37 जागा जास्त मिळाल्यात 2018च्या निवडणुकीपेक्षा. त्यामुळे तिथं 52 जागांचा कल आता जो काही दिसतोय त्या बीजेपीच्या पारड्या जाण्याची शक्यता निर्माण झाली, तर काँग्रेसकडे 37 जागा आहेत. मुळात मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या 2 महत्वाची राज्य होती ज्या ठिकाणी आपण जर एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर प्रत्येक एक्झिट पोलमध्ये बीजेपी मध्य प्रदेशमध्ये मधलं सरकार जाणार आणि राजस्थानमध्ये अँटी इन्कम्बन्सी म्हणजे किंवा दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी बदलतं, त्यामुळे तिथे बीजेपी येणार किंवा काटेकी टक्कर बीजेपी काँग्रेस होईल असं म्हटलं गेलं. पण तसं होताना झालेलं नाही. एक्झिट पोल सगळे आता जवळपास बासनात गुंडाळण्यासारखे झालेत की काय अशी परिस्थिती आहे. आणि तिथे राजस्थान तर मुळातच बीजेपीकडे जातच आहे, पण मध्य प्रदेश देखील
बीजेपीला टिकवण्यामध्ये यश आलेलं आहे. जवळपास 148 म्हणजे 150ची फिगर देखील बीजेपी त्या ठिकाणी गाठताना दिसतंय. उलट 2018 मध्ये भाजपला मध्य प्रदेशमध्ये 109 जागा मिळाल्या होत्या. आता बीजेपी तिथे 148 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. म्हणजे जवळपास 39 जागा एक्स्ट्रा बीजेपीला त्या ठिकाणी मिळत आहेत अशी परिस्थिती निर्माण. त्यामुळे लाडली बहिणा किंवा अशा अनेक योजना ज्या शिवराज चौहान यांनी त्या ठिकाणी राबवल्या होत्या त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला दिसतोय. आणि अर्थातच मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा जी परिस्थिती होती ती भाजपच्या दृष्टिकोनातून चांगली आहे, फायदेशीर आहे असं त्या ठिकाणी दिसते. राजस्थानमध्ये काँग्रेसला जो काही तोटा झाला तो म्हणजे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या जी काही एकमेकांमध्ये वाद प्रतिवाद सुरू होते त्याचाच फायदा पुन्हा एकदा बीजेपीला होताना दिसतोय. त्या ठिकाणी वसुंधरा राजे कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात. रात्री 3 वाजेपर्यंत त्यांनी सगळ्या आमदारांची शिवाय अपक्षांची देखील एक मोठ मांडण्यासाठी मिटिंग घेतली होती. उलट तिथं मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच त्या ठिकाणी काँग्रेसनं आपले पेढे मिठाई वाटायला सुरुवात केली होती. पण राजस्थानमधलं चित्र पुन्हा एकदा बदलल्याचं दिसतंय. ती परंपराच राहिलेली आहे. राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता पालट होतो आणि त्या ठिकाणी आता बीजेपी येते. याचा अर्थ बीजेपीला यावेळी या निवडणुकांमध्ये जास्त फायदा झाल्याचं दिसतंय. कारण की मध्य प्रदेश तर त्यांनी टिकून ठेवलंच. राजस्थान जे त्यांना परंपरेनुसार पुन्हा एकदा 5 वर्षांनी ताब्यात मिळतंय. छत्तीसगड त्या ठिकाणी काटिकी टक्कर आहे. कदाचित भाजप काँग्रेसला बाजूला करून तिथं सत्ता स्थापन करते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि राहिला तेलंगणामध्ये मुळात भाजपचं काही वर्चस्व नव्हतंच. 1 जागा मिळाली होती कशी बशी आणि त्यामध्ये आता 7 जागा वाढल्याचं दिसतंय. साधारणतः 8 जागा वाढल्या दिसते. आताचा कल हाती येतोय तर बीजेपी 9 जागांवर त्या ठिकाणी आहे. पण तिथे मात्र बीआरएसचा सुपडा साफ झाल्याचं दिसतंय. बीआरएस पूर्णपणे बाजूला होऊन त्या ठिकाणी आता तिथे काँग्रेस म्हणजे 69 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे मुळातच या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर राजस्थान जे अत्यंत महत्त्वाचं राज्य महत्त्वाचं स्टेट मानलं जात होतं पण त्या ठिकाणी आत्ताची परिस्थिती इतकी भयानक आहे की राजस्थान पुन्हा एकदा बीजेपीकडे जाताना दिसतोय. आणि त्या ठिकाणी आता जयपूरमध्ये अक्षरशः ढोल ताशे यांचा गजर ऐकायला मिळतोय. पेढे वाटले जात आहेत, मिठाई वाटली जाते. बीजेपीच्या कार्यालयात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी येऊन सगळ्यांना संबोधित करणार आहेत अशी देखील माहिती मिळते. आणि त्या ठिकाणी राजस्थानमधले जर आत्ताचे निकाल पाहिले तर 199 जागांपैकी 106 जागांवर बीजेपी आत्ता कलानुसार पुढे आहे. अर्थात त्या ठिकाणी 73 जागा भाजपला मागच्या वेळी मिळाल्या होत्या 2018च्या निवडणुकीमध्ये आणि आता बीजेपीला साधारण जवळपास जर आता आपण पाहिलं तर 33 जागांचा फायदा होताना दिसतोय. म्हणजेच 106 जागा तर काँग्रेस 72 जागांवर त्या ठिकाणी कमी आलेली आहे. मुळात काँग्रेसच्या पारड्यात मागच्या वेळी 2018 मध्ये 100 जागा पडल्या होत्या. आता त्यातल्या साधारण 27 जागा कमी होऊन काँग्रेस 72वर येऊन थांबलेली दिसतेय. मुळातच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड एक्झिट पोलनुसार यांचे निकाल जर पाहिले आपण तर काय सांगितलं जात होतं की राजस्थानमध्ये अँटीकम्बन्सी आहे त्यामुळे अँटीकम्बन्सी असल्यामुळे किंवा परंपरेनुसार ते भाजपला जाईल. मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता बाजूला होईल आणि त्या ठिकाणी काँग्रेस येईल. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेस एखादी सत्ता येईल. पण तसं होताना दिसलं नाही. एक्झिट पोलचे सगळे दावे फोल ठरलेले आहेत. मुळात तेलंगणा हा जो एक विषय सोडल्यास तिथे तर अँटीकम्बन्सी केसीआर यांच्या विरोधात होतीच. कारण की ज्या 2 टर्ममध्ये काम बीआरएसनी करायला पाहिजे होतं ते न करता त्या ठिकाणी स्वतःच एक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, मनमानी गाजवण्याचा प्रयत्न केला. योजना देखील बऱ्यापैकी राबवल्या नाही असं नाही राबवल्या पण त्या ठिकाणी केसीआर फॅक्टर आता जवळपास बाजूला झालेला आहे. उलट स्वतः केसीआर ज्या 2 जागांवरून ते निवडणूक लढतायत गजवालमधून आणि आणखी एक त्या ठिकाणाहून ते उलट स्वतः पिछाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःची जागा जर राखता येत नसेल तर ते आपला पक्ष आपल्या राज्यात काय राखणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हेच ते केसीआर, हाच तो बीआरएस पक्ष जो महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं मध्ये सांगितलं जात होतं. मुळात तेलंगणामध्ये 34 जागा आता बीआरएसला फक्त कलानुसार त्यांच्या हाती येत आहेत अशी परिस्थिती आहे. पण काँग्रेस मात्र 72 जागांवर त्या ठिकाणी आता कलानुसार आघाडीवर असल्याचं दिसतंय. बीजेपी 148, मध्य प्रदेश, छत्तीसगड 52 आणि राजस्थान 106 अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि कदाचित छत्तीसगडमध्ये जर बीजेपीची सत्ता आली तर काँग्रेसचं छत्तीसगडचं जे सत्ता राखण्याचं स्वप्न होतं ते सुद्धा भंगलं की काय अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणजे फक्त हाती काय आलं तर तेलंगणा
आणि ती पण अँटी इन्कम्बन्सी BRS विरोधात होती म्हणून. याचा अर्थ जे छत्तीसगड स्वतःचं राज्य होतं ते सुद्धा राखता आलं नाही, राजस्थानमध्ये स्वतःची सत्ता होती ती सुद्धा राखता आली नाही, आणि मध्य प्रदेशमध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही येणार, कमलनाथ यांनी जो दावा केला होता ते सगळे दावे आता फोल ठरल्याचं दिसतंय. मध्य प्रदेशमध्ये देखील भाजपच आता त्या ठिकाणी सत्ता राखताना दिसतंय. म्हणजे एकंदरीतच आत्ताची परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली तर राजस्थानमध्ये 199 जागांपैकी बीजेपी 106 जागांवर आता त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. बीजेपीच्या कार्यालयामध्ये आता जयपूरमध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठा एक उत्सव साजरा केला जातो अशी परिस्थिती आहे. सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, बीजेपीचे समर्थक डान्स करतायत, वाद्य वाजवतायत, आणि हे सगळं जे चित्र आता आपल्याला पाहायला मिळतं अर्थात 2024च्या लोकसभा निवडणुकीची नांदी आहे. खरं म्हणजे ही 2024च्या लोकसभेची रंगीत तालीम या निवडणुकांना म्हटलं गेलं होतं, आणि त्यानुसार बीजेपी तरी आता सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा भारतात विधानसभेच्या माध्यमातून पुढे येताना दिसतोय. आताची परिस्थिती जर आता आपण पाहिली तर शिवराज सिंह जे आहेत राजस्थानमध्ये ते आता त्या ठिकाणी 32,000 मतांनी पुढे असल्याचं चित्र आहे. आणि राजस्थान तारानगरमध्ये राजेंद्र राठोड हे जे आमदार आहेत ते मात्र मागे आहेत अशी परिस्थिती आता त्या ठिकाणी दिसते. अर्थात ते काँग्रेसचे आहेत. म्हणजे मुळात बीजेपी राजस्थानमध्ये पुन्हा एकदा सत्तेत येत आहे, मध्य प्रदेशमध्ये सत्ता राखतंय, तर छत्तीसगडमध्ये काटेकी टक्कर आहे काँग्रेस आणि बीजेपी यांच्यामध्ये. नेमकं काय होणार? अर्थात 46 ही मॅजिक फिगर आहे. ती मॅजिक फिगर गाठण्यासाठी काँग्रेस आणि बीजेपीमध्ये रस्सीकेस सुरू आहे. त्या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे, कोण त्या ठिकाणी आपली सत्ता मिळवणार आहे, हा जो एक उत्तराचा भाग आहे तो काही वेळातच आपल्याला त्या ठिकाणी कळेल. कारण की आता हे नुसते कल आहेत. प्रत्यक्षात आता जेव्हा निकाल लागायला सुरुवात होईल तेव्हा कोण जिंकलंय, कोण हारलंय, कोणाच्या पाड्यात किती जागा पडल्यात याचं उत्तर आपल्याला मिळणारच आहे. मध्य प्रदेश जे आत्तापर्यंत मोठं राज्य, म्हणजे या चारही जर राज्यांमध्ये पाहिलं तर 119 जागा तेलंगणाच्या आहेत, 199 जागा राजस्थानच्या, छत्तीसगडच्या 90 जागा आहेत, आणि मध्य प्रदेशच्या सगळ्यात जास्त जागा म्हणजे 230 जागा. आणि या 230 जागांपैकी जवळपास 152 जागांवर भाजप आघाडीवर आहे असं चित्र आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुळातच ही सगळी परिस्थिती जर आता आपण पाहिली तर एक्झिट पोलनुसार छत्तीसगड काँग्रेस पुन्हा आपली सत्ता राखणार, बीजेपीमध्ये जर पाहिलं तर बीजेपीच्या हातातून मध्य प्रदेश निसटणार आणि राजस्थान बीजेपीच्या पारड्यात पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एक्झिट पोलचे आकडे तर तसेच सांगत होते, पण तसं काही होताना दिसत नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थान ही दोन्ही राज्य बीजेपीच्याच पारड्याकडे जात आहेत, बीजेपीच्याच पारड्यात पडत आहेत. उलट छत्तीसगड सुद्धा काँग्रेसच्या हातातून निसटतंय की काय अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आहे. या ठिकाणी आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जर घेतला तर शिवराज सिंग चौहान असतील मध्य प्रदेशमध्ये, त्यांनी अनेक प्रचंड वेगवेगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला, लाडली बहिणा असो किंवा आणखी बाकीच्या, जेणेकरून सर्वसामान्य लोकांसाठी त्या ठिकाणी बीजेपीने चांगल्या पद्धतीनं योजना राबवण्यास सुरुवात केली. आणि तिथे चेहरा म्हणून मोदी यांना त्या ठिकाणी सभांना उभं केलं. जवळपास 45 सभा मोदींनी या ठिकाणी संपूर्ण या चारही राज्यांच्या निवडणुकांमध्ये घेतल्या. आणि पुन्हा एकदा मोदी फॉर मॅजिक अशी भूमिका, म्हणजे मोदी हे तो मुमकिन आहे अशी भूमिका मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मध्य प्रदेशमध्ये 230 पैकी 154 जागांवर आत्ता या ठिकाणी बीजेपी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर काँग्रेसला मात्र खूप मोठा फटका बसलेला आहे. ज्या ठिकाणी कमलनाथ यांनी दावे केले होते की आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं टफ फाईट देऊ आणि आमचंच सरकार सत्तेत आणू, पण तसं काही घडलेलं नाही. उलट मागच्या वेळी ज्या जागा मिळाल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 114, त्या जागांपैकी 73 जागा फक्त आता त्यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे आणि 41 जागा कदाचित काँग्रेसच्या हातून निसटण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकंदरीत हे सगळं जर चित्र आपण आत्ता पाहिलं तर पुन्हा एकदा भारतीय जनता बीजेपीवर विश्वास ठेवताना दिसतेय. म्हणजे लोकसभेमध्ये तर बीजेपीला चांगल्या पद्धतीनं भारतीय जनतेनं वोटिंग केलेलं आपण पाहिलं, पण
विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील आता भारतीय जनता बीजेपीवर विश्वास ठेवू लागल्याचं चित्र दिसते. कारण की ही तर खरी रंगीत तालीम होती. अगदी काहीच 5-6 महिन्यांनी जर आता आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका लागतील. त्यावेळी अर्थातच पुन्हा एकदा मोदी फॅक्टर हा असेल आणि अशा वेळी जर विधानसभांमधून देखील म्हणजे राज्य देखील जर आता सगळी बीजेपीकडे झुकत असतील तर केंद्र सरकार पुन्हा एकदा म्हणजे सरकारमध्ये केंद्रात देखील पुन्हा एकदा बीजेपीचीच सत्ता येते की काय असाच या ठिकाणी कल दिसतोय. मुळात यानंतर महाराष्ट्राच्या देखील विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये नेमकं चित्र काय होणार आहे? कारण की महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर बीजेपीच्या सोबतीला आता शिवसेना देखील आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट म्हणजे अजित पवार गट देखील आता भाजपासोबत सत्तेत आहे. त्यामुळे या तिघांनी मिळून जर ठरवलं तर कदाचित लोकसभेमध्ये 48 पैकी त्यांचा जो दावा आहे की आम्ही 45 जागा जिंकू तो जर खरा ठरला तर निश्चितपणे भाजपला खूप मोठा फायदा यातून होऊ शकतो. आणि अर्थात याचं चित्र म्हणजे जर राजस्थानमध्ये पुन्हा एकदा भाजप येते, काँग्रेस पिछाडीवर जात आहे, मध्य प्रदेशमध्येच भाजप आपली सत्ता राखते, छत्तीसगडमध्ये सुद्धा काटेकी टक्कर काँग्रेसला देते, तर भारत जोडो यात्रेचा जो फायदा होता तो केवळ तेलंगणापुरताच मर्यादित होता का तिथे ऑलरेडी जनतेने मत केलंच होतं की आपण केसीआरला हटवायचं आणि आता त्या ठिकाणी काँग्रेसला सत्तेत आणायचं? नेमकं काय म्हणजे आता अर्थात संपूर्ण निकाल हाती आल्याशिवाय यावर भाष्य करता येणार नाही. पण आत्ताची परिस्थिती जर आत्ता आपण तेलंगणात पाहिली तर 39 जागा ह्या BRSकडे आहेत आणि काँग्रेस 65 जागांवर कदाचित या ठिकाणी आत्ता जी जर परिस्थिती कायम राहिली तर स्पष्टपणे बहुमत त्या ठिकाणी काँग्रेसला मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. आत्ताची जर आपण सगळी भूमिका ही पाहिली तर मोदींनी प्रत्येक वेळी ज्या भाषणामध्ये आपले मुद्दे मांडले होते त्यामध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्यांच्या साठी ज्या योजना त्यांनी लागू केल्या होत्या त्याच्यावर भर दिला. आणि तिकडे जर आपण राहुल गांधी यांच्या ज्या सभा पाहिल्या त्या सभांमध्ये काही जर करायचं असेल तर दिल्लीतून पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना हटवावं लागेल आणि तरच सर्वसामान्यांचं सरकार संपूर्ण भारतात आपण प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे तिथे कुठे ना कुठेतरी राहुल गांधींच्या प्रचारातले मुद्दे आणि मोदींच्या प्रचारातले मुद्दे याच्यात जी काही जनता आहे तिने पूर्णपणे विचार केला असावा कदाचित की केंद्रात आता मोदी आहेत, त्यांचं सरकार आहे आणि बीजेपीच्या ज्या योजना आहेत त्या जर सर्व राज्यांमध्ये व्यवस्थितरित्या राबवल्या जात आहेत तर आपण आपल्या राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजप का आणू नये? कदाचित त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये बीजेपी पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची चिन्ह आहेत. राजस्थानमध्ये जी परंपरेनुसार दर 5 वर्षांनी सत्ता पालट होतो त्यामुळे सत्ता परिवर्तन होतं, त्यामुळे त्या ठिकाणी कदाचित काँग्रेसच्या ऐवजी आता बीजेपीला सत्ता मिळणार आहे. पण हीच जर अशी परिस्थिती राहिली तर कदाचित पुढे राजस्थानमधला देखील जो काही फॅक्टर आहे तो पण देखील बदलू शकतो जर 5 वर्ष तिथल्या बीजेपीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी आपल्या चांगल्या पद्धतीने योजना राबवल्या तर कदाचित तसं होऊ शकतं. त्यामुळं आत्ताची परिस्थिती जर आत्ता आपण पाहिलं तेलंगणा, रेवंत रेड्डी जे काँग्रेसचे प्रमुख प्रबळ दावेदार म्हटले जातात मुख्यमंत्री पदाचे ते आत्ता आघाडीवर आहेत. तेलंगणामध्ये ते आत्ता आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आणि छत्तीसगडमध्ये जी काही कल आहे त्या कलानुसार बीजेपी ब्रेकिंग न्यूज म्हणजे बहुमताकडे कदाचित बीजेपी वाटचाल करताना दिसते. त्यामुळे जर असं घडलं तर कदाचित फार मोठी पिछेहाट काँग्रेसची त्या ठिकाणी होताना दिसते. कारण आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्तीसगड बाजूला करणं, छत्तीसगडपासून आपली सत्ता घालवणं हे काँग्रेसला परवडणारं नाही. कारण की ते एकमेव असं राज्य होतं या 4 राज्यांमधलं जे काँग्रेसच्या हातात होतं. अर्थात राजस्थान जे होतंच पण राजस्थान परंपरेनुसार त्या ठिकाणी सत्ता पालट होतो, पण ज्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे ताकदीनं बहुमत मिळवता येऊ शकतं ते मात्र आत्ता कुठेतरी मिळताना दिसत नाही. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं दिसतंय. भाजप जी सगळ्यात मोठी भूमिका राहिलेली आहे मध्य प्रदेशमध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना वोट मिळालेलं दिसतंय. आणि आत्ताची परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये छत्तीसगडमध्ये आता ब्रेकिंग न्यूज आहे, छत्तीसगडमध्ये कलानुसार बीजेपी 50च्याही पुढचा आकडा त्या ठिकाणी गाठताना दिसण्याची शक्यता आहे. जवळपास 32 जागांचा लाभ यावेळी बीजेपीला होताना दिसतोय. छत्तीसगडमध्ये बीजेपीला अवघ्या 15 जागा होत्या आणि आता जर यामध्ये या 32 मिळवल्या तर 47 जागा बीजेपीला मिळताना दिसत आहेत आणि काँग्रेसच्या 25 जागा काँग्रेसच्या हातातून निसटताना दिसत आहेत. त्यामुळे छत्तीसगडमध्ये असं नेमकं का घडलं अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अर्थात जेव्हा निकाल लागतील त्यानुसार आपल्याला तो विषय कळेल.
मध्य प्रदेश हा जो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग जर पाहिला आपण, शिवराज सिंह चौहान ज्यांच्यावर विश्वास भाजपनं ठेवला आणि पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडणूक लढवली गेली आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणजे एक्झिट पोलचे आकडे सांगत होते की आता या ठिकाणी मध्य प्रदेशमधून BJP जाणार, त्यांना फक्त 106 ते 116 जागा मिळतील अशी परिस्थिती आहे. पण या ठिकाणी आत्ता जर BJPची परिस्थिती पाहिली तर 156 जागा या ठिकाणी भाजपला मिळताना दिसत आहेत. म्हणजे कुठे 116 जागा आणि कुठे 156 जागा, म्हणजे साधारण 40 जागा वाढताना दिसत आहेत. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भाजप रोळल्याची परिस्थिती आहे. मध्य प्रदेशवासियांनी पुन्हा एकदा मध्य प्रदेशात कमळ फुलवायचं ठरवलेलं आहे. शिवराज सिंह चौहान यांनाच आशीर्वाद दिल्याचं ठरवलेलं दिसतंय. तर राजस्थानमध्ये मात्र जिथे आपल्याला माहित होतं की दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी सत्ता बदलते आणि आता कदाचित या ठिकाणी BJP येऊ शकेल असं म्हटलं गेलं होतं. BJPला 100 ते 110 जागा मिळतील असं एक्झिट पोल सांगत होते. पण आता BJPचा तिथला आकडा पाहिला तर तो 110च्या सुद्धा पलीकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि काँग्रेसच्या पारड्यात 90 ते 100 जागा पडतील असं एक्झिट पोल सांगत होता. त्यानुसार जर पाहिलं तर तसं इथे काही होताना दिसत नाहीये. आत्ता पाहिलं तर काँग्रेसला केवळ 65 जागा आत्ता मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. छत्तीसगड ज्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रमुख दावेदार म्हणून BJP मानलं जात होतं, BJPला त्या ठिकाणी काँग्रेस मानलं जात होतं, काँग्रेसला त्या ठिकाणी पुन्हा एकदा सत्ता मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि 40 ते 45 जागा काँग्रेसला त्या ठिकाणी मिळतील असं म्हटलं जात होतं. पण BJP मात्र 30 ते 35 जागांच्याही पलीकडं जो काही एक्झिट पोलचा आकडा होता त्याच्याही पलीकडे जाऊन जवळपास आता 48 जागा BJPच्या पारड्यात पडतात की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. 2018 मध्ये जर आपण छत्तीसगडचं पाहिलं तर त्या ठिकाणी भाजपला केवळ 15 जागा होत्या आणि आत्ताची परिस्थिती आत्ता आपण पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण की आता त्या ठिकाणी BJPला सगळ्यात जास्त वोटिंग झाल्याचं दिसतंय. 48 जागा छत्तीसगडमध्ये आता त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याची परिस्थिती आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर मात्र छत्तीसगडमध्ये BJP सरकार स्थापन करू शकतं की काय अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण आहे. आता जर आपण तेलंगणामध्ये जर आपण गेलो आणि तेलंगणातली परिस्थिती जर आता आपण पाहिली तर तेलंगणामध्ये सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं टफ फाईट काँग्रेसनं दिली आणि अँटी इन्कम्बन्सीचा फायदा काँग्रेसला त्या ठिकाणी झाला. अर्थात आता त्यामुळं पुन्हा एकदा जर या ठिकाणी जर आता तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आता या ठिकाणी येते, याचा अर्थ तिथला जो मूळ BRS पक्ष आहे किंवा ज्यांची सत्ता त्या ठिकाणी होती तो पक्ष मात्र आता अत्यंत पिछाडीवर गेल्याचं दिसतंय. 37 जागांवरच केवळ समाधान मानावं लागतंय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि हे असं का झालं तर मुळात तेलंगणामध्ये जो मनमानी कारभार हा सगळा KCR यांचा होता, अर्थात त्याचाच फटका त्या ठिकाणी BRSला बसल्याचं दिसतंय आणि ही परिस्थिती जर कायम राहिली तर कदाचित याचा सगळ्यात मोठा फायदा अर्थात काँग्रेसला होणार अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. जवळपास 70 जागा काँग्रेसच्या पारड्यात त्या ठिकाणी जात आहेत की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि आता ही जर परिस्थिती आत्ता आपण पाहिली की नेमकं राजस्थानमध्ये काय घडतंय तर राजस्थानची परिस्थिती पाहिली तर 115 जागा राजस्थान म्हणजे कलानुसार त्या ठिकाणी 115 जागांवर BJP आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आणि हे सगळं जे काय आता आपण पाहतोय की नेमकं काय घडते अशी परिस्थिती का निर्माण झाली तर अँटी इन्कम्बन्सीचा फटका तर नेहमी बसत असतो, सत्ता पालट होत असते राजस्थानमध्ये. पण आत्ताची जी ब्रेकिंग न्यूज आत्ता आपण पाहिली तर सगळ्यात महत्त्वाची जी न्यूज आत्ता आपल्याला म्हटलं तर 61 जागा काँग्रेसच्या पारड्यात तेलंगणामध्ये पडताना दिसत आहेत आणि BRSला 36 जागा केवळ मिळण्याची शक्यता आहे. अश्वराव पेठे मतदारसंघातून काँग्रेसचे आदिनारायण तेलंगणामध्ये विजय झालेले आहेत. आत्ताची तेलंगणातली जे आता निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसच्या हातात
ची जादू चालली आहे असं आता आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी 61 जागांचं काँग्रेसची जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि BRSला कलानुसार फक्त 36 जागा मिळण्याची परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाल्याचं दिसतंय. राजस्थानचं जर आत्ता आपण पाहिलं तर इथं 113 जागांवर BJP आत्ता कलानुसार पुढं आहे आणि काँग्रेस केवळ 70 जागांवर आहे. त्यामुळे जवळपास आपण आत्ता पाहिलं तर निम्म्याहून अधिक जागा BJPला मिळत आहेत. म्हणजे सत्ता परिवर्तन होतं हे ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण की मागच्या वेळी जर राजस्थानमध्ये आपण पाहिलं तर भाजपला 73 जागा होत्या आणि काँग्रेसला 100 होत्या. काँग्रेसला आता त्या 100च्या 100 जागा देखील टिकवता येत नाहीत अशी परिस्थिती जर त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर मात्र अवघड आहे. आणि आपण मध्य प्रदेशचा जर विचार केला तर मध्य प्रदेशामध्ये भाजप आता 155 जागांवर कलानुसार पुढं आहे आणि जर त्या ठिकाणी आपण मागच्या वेळी पाहिलं तर भाजपला 109 जागा होत्या. म्हणजे जवळपास आपण पाहिलं तर साधारण 44 जागा भाजपच्या मध्य प्रदेशात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे शिवराज सिंह चौहान यांना कुठेतरी मध्य प्रदेशच्या जनतेने आशीर्वाद दिलेला दिसतोय. तुमचं काम चांगलं आहे, आम्हाला BJP हवी आहे असं म्हणत मध्य प्रदेशवासियांनी पुन्हा एकदा BJPचं त्या ठिकाणी स्वागत केल्याचं दिसतंय. आणि छत्तीसगडची परिस्थिती आता आपण पाहिली तर छत्तीसगडमध्ये कातिकी टक्कर आहे. कधी काँग्रेस पुढे आहे, कधी भाजप पुढे आहे. 46 हा तिथला मॅजिक फिगर बहुमताचा आकडा आहे. आता भाजपची परिस्थिती आता आपण जर त्या ठिकाणी पाहिली तर 48 जागा कलानुसार त्यांना मिळत आहेत आणि काँग्रेसला 40 जागा. म्हणजे त्यामुळे कदाचित जर हाच निकाल, हाच ट्रेंड कायम राहिला तर निश्चितपणे BJP त्या ठिकाणी बहुमतात येऊन सरकार स्थापन करू शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता नेमकी परिस्थिती काय आहे, असं का घडतंय, हे कल आहेत आणि जेव्हा याचं परिवर्तन निकालामध्ये होईल त्यावेळी नेमकं कोण जिंकून येते, कोण हरतंय याची परिस्थिती आपल्याला निश्चितपणे समजून येऊ शकते. आता जर नेमका एक मूळ फॅक्टर जर यातला तपासायचा म्हटला तर एक्झिट पोलनुसार जे काही आकडे आपण पाहिले होते त्या आकड्यामध्ये प्रत्येक एक्झिट पोलमध्ये BJPला फार कमी आकडे दाखवण्यात आले होते आणि काँग्रेस छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा सत्ता राखणार, मध्य प्रदेशमध्ये सत्ता पालट होणार, BJP जाणार, काँग्रेस येणार आणि राजस्थानमध्ये तर परंपरेनुसार त्या ठिकाणी सत्ता पालट होणार. त्यामुळे एकमेव राज्य आहे ते राजस्थान जे सिटी नावला मिळणार असं राजस्थान हे BJPला मिळणार असं म्हटलं जात होतं. पण ही जी आत्ताची परिस्थिती आहे त्यानुसार राजस्थानमध्ये सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसच्या ज्या जागा आहेत ज्या आता मुळात सत्तेवर होते ते प्रचंड पिछेडीवर जाताना दिसतात. अवघ्या 62 जागा जर या ठिकाणी आत्ता मिळत असतील काँग्रेसला तर मात्र काँग्रेसची फारच मोठी पिछाड झाल्याचं दिसतंय. आणि राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि जो अशोक गेहलोत यांच्यातला वाद होता तो त्या वादाचा परिणाम कदाचित फार मोठा होताना दिसतोय आणि त्याच परिणामाचा हा जो सगळा फॅक्टर आहे. त्यामुळं कदाचित या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातला जो काही वाद होता त्या वादामुळे मुळातच राजस्थानची जनता कंटाळली आणि मग मात्र त्याचा सगळा फायदा जर कोणी उचलला असेल तर तो अर्थातच BJPनं आणि त्या BJPला त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी सत्ता पालट हा फायदा तर झालाच पण आपल्याला जागा वाढवण्याची सुद्धा संधी BJPला या ठिकाणी मिळाली नाही. 116 म्हणजे कलानुसार ट्रेंडनुसार 116 जागांवर आता BJP पुढे असल्याचं दिसतंय आणि ही अशी जर परिस्थिती कायम राहिली तर मात्र निश्चितपणे आता मोठा फायदा जो आहे तो BJPला होताना दिसतोय. मध्य प्रदेशात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. 156 जागांवर मध्य प्रदेशात कालानुसार BJP पुढे आहे आणि काँग्रेस 70 जागांवर आत्ता या ठिकाणी ट्रेंडनुसार दिसतंय. त्यामुळे जवळपास निम्म्याहून अधिक जागांचा फरक आहे. म्हणजे निम्म्याहून जास्त जागा BJPच्या पारड्यात पडताना मध्य प्रदेशमध्ये दिसत आहेत. तर असं नेमकं का घडतंय? आता छत्तीसगडचे जे माजी मुख्यमंत्री आहेत रमण सिंह त्यांनी देखील या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट मांडायला सुरुवात केलेली आहे की जनताने काँग्रेस को क्यों नकारा, म्हणजे जनताने काँग्रेसला का हरवला, अशी का परिस्थिती निर्माण झाली असं ते म्हणतात. तर त्याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की मुळातच काँग्रेसने फार मोठमोठे खोटे दावे केले होते आणि आम्ही हाव करू त्याव करू, पण तसं काही त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सांभाळता आलं नाही आणि काँग्रेसच्या अहंकारामुळेच काँग्रेस आत्ता हरतंय. काँग्रेसची नया डूब गई आहे ऐसा दिखता है असं स्वतः रमण सिंह यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळं भूपेंद्र बघेल
यांच्या हातून आता कदाचित ही सत्ता निसटतीये आणि आता पुन्हा एकदा कदाचित रमण सिंह यांच्याच डोक्यावर त्या ठिकाणी सत्तेचा ताज, सत्तेचा मुकुट बीजेपीकडून चढवला जातोय की काय, अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाली आहे. जयपूरमध्ये, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आत्ता आपण पाहिलं तर सगळीकडे फार मोठे आता जणू काही उत्सव भाजपचे समर्थक साजरे करतायत, जल्लोष करतायत. आणि हे सगळं सुरू असताना छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसची जी सत्ता होती ती सत्ता परिवर्तन होण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे इतक्या सभा घेतल्या गेल्या, राहुल गांधींनी सभा घेतल्या, जवळपास 45-40 सभा घेतल्या, प्रियंका गांधींनी देखील सभा घेतल्या. पण एवढं होऊनही छत्तीसगडसारखं राज्य काँग्रेसच्या हातातून का निसटतंय, अर्थात याच्यानंतर राजकीय विश्लेषक किंवा त्यांची मतं जी समोर येतील त्याच्यातनं आपल्याला कळेलच. पण बीजेपी मात्र आता छत्तीसगडमध्ये कलानुसार तरी पुढं आहे. निकालानुसार नेमकं काय घडणार आहे हे आता आपल्याला पुढे बघायला मिळेलच. पण परिस्थिती आत्ता हीच सांगते, कल हेच सांगतायत की मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे आणि तेलंगणा मात्र या ठिकाणी काँग्रेस स्पष्टपणे आपलं बहुमत सिद्ध करताना दिसतंय. तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेवर येताना दिसतंय आणि बीआरएस जे आहे ते पाय उतार होताना दिसतंय. आणि अशी बीआरएसची परिस्थिती निर्माण होण्यामागचं कारण हेच होतं, कारण बीआरएस त्या ठिकाणी प्रचंड अँटी इन्कम्बन्सी होती. ज्या काही योजना त्याच्या आधी काँग्रेसनं राबवल्या त्या सगळ्या योजना आम्हीच राबवल्या, नंतर मनमानी झाली. प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप तेलंगणामधल्या आमदारांवर देखील झाले आणि स्वतः केसीआर यांनी खूप मोठा प्रसार त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पारड्यात मात्र तितक्याशा जागा काही पडताना दिसल्या नाहीत. कमलनाथ जे मध्य प्रदेशमध्ये आहेत ते छिंदवाडामधून निवडणूक लढत आहेत. त्या ठिकाणी ते आता आघाडीवर असल्याचं या ठिकाणी माहिती मिळते. अर्थात कमलनाथ म्हणजे मध्य प्रदेशमध्ये देखील त्यांनी मोठमोठे दावे केले होते, यावेळी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सत्तेत येणार, भाजप पायउतार होणार. पण नेमकं मध्य प्रदेशमध्ये मोदींनी पुन्हा एकदा एम फॉर मोदी आणि एम फॉर मॅजिक अशी जादूची कांडी फिरवली आणि मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस, तेलंगणा एकमेव राज्य वाचवण्यात काँग्रेसला यश आलंय आणि या राज्यामध्ये काँग्रेस स्पष्टपणे बहुमत सिद्ध करताना दिसतंय. त्या ठिकाणी तेलंगणामध्ये बीआरएस, जे आधी टीआरएस होतं, ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर गेल्याचं दिसतंय. आणि हीच जर परिस्थिती आता कलानुसार कायम राहिली तर निकालामध्ये हे स्पष्टच होणार आहे की नेमकं कोणतं राज्य कोणाच्या पारड्यात पडणार आहे. त्यामुळे आत्ताचे जे एक्झिट पोलचे जे दावे आपण मतदान झाल्यानंतर जे एक्झिट पोल आले त्या सगळ्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमधलं सरकार जाणार बीजेपीचं, त्या ठिकाणी काँग्रेस सरकार स्थापन करणार. राजस्थानमध्ये जो सत्ता परिवर्तनाची जी परंपरा त्यानुसार एकमेव राज्य राजस्थान हे भाजपला मिळणार. छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस आपली सत्ता निर्विवाद राखणार असं एक्झिट पोलनी आपले आकडे समोर आणले, पण सगळे आकडे फोल ठरले. आत्ताची परिस्थिती हेच सांगते की राजस्थानमध्ये सत्ता पालट होतोय हे नक्की आहे. त्या ठिकाणी बीजेपीला राजस्थानची सत्ता मिळतीये, पण मध्य प्रदेशमध्ये देखील पुन्हा एकदा कमळ फुलतंय. आणि जे छत्तीसगड ज्यावर काँग्रेस नेहमी आपला दावा दाखवतं त्या ठिकाणी मात्र अशी परिस्थिती आहे की आता तिथून पूर्णपणे काँग्रेस बाजूला होतंय आणि बीजेपी आपली सत्ता राखते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता 3 राज्य, जर आपण आता ही 4 राज्यांचे निकाल पाहिले तर 3 राज्य बीजेपीकडे आणि 1 राज्य काँग्रेसकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक्झिट पोलनुसार 1 जे राज्य होतं ते बीजेपीकडे जाणार होतं आणि 3 राज्य ही काँग्रेसकडे येणार होती. पण इथं उलटं होताना दिसतंय, एक्झिट पोलच्या विरुद्ध होताना दिसतंय. 3 राज्य बीजेपीकडे तर काँग्रेसकडे 1 राज्य जाताना दिसतंय. त्यामुळं एक्झिट पोलचे सगळे दावे आता बीजेपीनं फोल ठरवल्याचं दिसतंय. आणि अर्थात यामध्ये मोदी हा तर मोठा फॅक्टर आहेच. मोदींचा चेहरा, जे त्यांनी राबवलेल्या योजना, त्यांच्या सभा, त्यांचे प्रचार, अर्थात त्यांच्या कार्यकर्त्यांची मांडलेली त्यांनी मोठ असेल, त्या ठिकाणी त्यांनी केलेला प्रचार असेल, सरकारने राबवलेल्या योजना असतील, याचा फायदा अर्थातच बीजेपीला झाला. पण एक
तेलंगणा आपण ज्या ठिकाणी म्हणतो की तेलंगणा ज्या ठिकाणी केवळ फक्त एक सीट बीजेपीला मिळाली होती, आता त्या ठिकाणी सुद्धा 7 जागा बीजेपीच्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा फटका MIMला कुठेतरी बसलेला दिसतोय. काँग्रेसला मात्र सगळ्यात मोठा फायदा तेलंगणात झालेला आहे. हे एकमेव असं राज्य आहे जे आता काँग्रेसच्या पारड्यात पडताना दिसतंय. 2014ला त्याची स्थापना झाली, KCR त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले, 2018 निवडणूक झाली, KCR मुख्यमंत्री झाले. पण आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. KCR यांच्या हातातून तेलंगणा निसटलंय आणि आता त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आता कोणत्याही परिस्थितीत तिथे आता काँग्रेस आपली सत्ता स्थापन करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. BJP मध्य प्रदेशामध्ये जवळपास 48 जागा या एक्स्ट्रा आपल्या पारड्यात टाकण्याची त्या ठिकाणी कलानुसार शक्यता दिसतेय. छत्तीसगडमध्ये तर 36 जागा BJPला जास्त मिळताना दिसत आहेत आणि राजस्थानमध्ये 39 जागा जास्त मिळताना दिसत आहेत. त्यामुळे BJP आता प्रत्येक ठिकाणी आपला विजयी रथ, विजयी घोडदौड आता या ठिकाणी BJPची सुरू असल्याचं दिसतंय. आणि काँग्रेसचं जर पाहिलं तर मध्य प्रदेशात 69 जागा आहेत, 45 जागा कमी होताना दिसत आहेत. छत्तीसगडमध्ये 37 जागा हाती येत आहेत, 31 जागा कमी होताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये 67 जागा आत्ता कलानुसार दिसत आहेत, तर 32 जागा कमी होताना दिसत आहेत. हे नेमकं काँग्रेसचं का घडतंय, असं काँग्रेसची परिस्थिती का निर्माण झाली काँग्रेसच्या बाबतीमध्ये? आता काँग्रेसच्या हायकमांडनं, वरिष्ठ नेत्यांनी हा सगळा विचार करायला पाहिजे. तिकडे आता खरगेंनी मिटिंग देखील एक बोलावलेली आहे की नेमकं हे का घडलंय. पुढच्या वर्षी तर लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि आपल्याला तर संपूर्ण भारतामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आणायची आहे आणि जर अशी एक राज्यनिष्ठ चालली तर आपलं काय होणार. त्यामुळे आता भारत जोडो यात्रा जी आता त्याचा पार्ट 2 जो राहुल गांधी सुरू करणार आहेत त्यानुसार नेमकी आता परिस्थिती काय घडणार आहे. त्यामुळे आता जर आत्ताची परिस्थिती आता आपण पाहिली तर BJP हे भारतात राज्यात कमळ फुलवत चाललेलं आहे आणि काँग्रेसची परिस्थिती पाहता राज्यातून काँग्रेसचा हात निसटताना दिसतोय. हे असं नेमकं का घडतंय तर हे स्पष्ट आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा मोदींची जादू चालल्याची दिसतीये आणि मोदी फॉर मॅजिक म्हणजे मोदी एम फॉर मॅजिक अशी परिस्थिती पुन्हा एकदा या 4ही राज्यांमध्ये आपल्याला या 3 राज्यांमध्ये तरी पाहायला मिळते. 4थं राज्य तेलंगणा, त्यामध्ये मुळात BJPचं असं काही फारसं मोठं योगदान नव्हतं. 1 जागा 2018ला BJPला त्या ठिकाणी मिळाली होती. MIMला सुद्धा BJPपेक्षा जास्त जागा होत्या. पण आता मात्र त्या ठिकाणी 8 जागांवर भाजपनं मुसंडी मारल्याचं दिसतंय. म्हणजे जवळपास 9 जागा BJPला कदाचित त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि इतर राज्यांमध्ये मात्र BJP प्रचंड मोठ्या प्रमाणावर आघाडीवर कलानुसार दिसतीये. BJPला मध्य प्रदेशमध्ये 48 जागा, 48 प्लस जातीये, छत्तीसगडमध्ये 38 प्लस होतीये, तर राजस्थानमध्ये 39 प्लस होताना दिसते. त्यामुळे हे जर आत्ताचं आपण चित्र पाहिलं तर छत्तीसगड या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका आता काँग्रेसला जी बजावायला हवी होती. जे एकमेव असं राज्य होतं ज्या ठिकाणी आपली सत्ता आत्ता या 4 राज्यांपैकी एक असं राज्य होतं जिथं आपली सत्ता टिकवणं गरजेचं होतं. पण ते मात्र आता काँग्रेसला टिकवताना येत नाहीये अशी कदाचित परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. मोदींचा चेहरा आणि भाजपचं बूथ कॅम्पेनिंग मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याचं दिसतंय. काँग्रेसनं तेलंगणा मिळवलं, मात्र त्याच्या मोबदल्यात 2 राज्य गमावलेली आहेत आणि अर्थातच राजस्थान आणि दुसरं म्हणजे अर्थात छत्तीसगड. आणि ते राजस्थान तर काँग्रेसच्या हातातून निसटलं, छत्तीसगड देखील निसटलं आणि तेलंगणा मात्र हाती आलं अशी परिस्थिती आहे. असं नेमकं का घडलं असावं? अर्थात सगळे छत्तीसगडबाबतचे अंदाज आता चुकल्याचं दिसतंय. काँग्रेसनं जो काही कर्नाटक विजयानंतर आत्मविश्वास कमावला होता तो कदाचित त्याला कुठेतरी ब्रेक लागला अशी परिस्थिती होतीये. आणि जे काही मायलेज मिळायला हवं होतं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं ते कुठेतरी कमी पडल्याचं दिसतंय. अर्थात छत्तीसगडमध्ये जे निकाल एक्झिट पोलनुसार सांगितले जात होते त्या ठिकाणी काँग्रेसला 40 ते 45 जागा मिळतील. मागच्या वेळी देखील काँग्रेसला तर 67 जागा होत्या मुळात छत्तीसगडमध्ये. एक हाती सत्ता होती, बहुमत होतं. म्हणजे जवळपास 90 पैकी 67 जागा काँग्रेसच्याच होत्या. आता मात्र त्याच्या निम्म्याहून कमी जागा काँग्रेसच्या पारड्यात पडताना दिसत आहेत. असं नेमकं का घडलं? अशी परिस्थिती का निर्माण झाली? कुठे काँग्रेसचं नेतृत्व कमी पडलं? भारत जोडो यात्रा कमी पडली का? कर्नाटकच्या विजयानंतर आलेला आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स होता, सेल्फ कॉन्फिडन्स होता
का ओव्हर कॉन्फिडन्स नडला, या सगळ्याच परिस्थितींचं आता विचार मंथन आत्मचिंतन काँग्रेसला करणं गरजेचं आहे. आणि आपण मध्य प्रदेशची परिस्थिती पाहिली तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी येणार, शिवराज सिंह चौहान यांना घरी बसवणार. कमलनाथ म्हणाले की आम्ही त्या ठिकाणी निवडून येणार. अर्थात 2018ला तेच झालं होतं. काँग्रेस सत्तेत कदाचित मध्य प्रदेशमध्ये आली होती, 114 जागा मिळाल्या होत्या, पण नंतर बीजेपीने ऑपरेशन लोटस राबवलं आणि 109 जागांवर बीजेपी असताना सुद्धा त्या ठिकाणी आपली सत्ता भाजपनं मिळवली आणि 5 वर्ष ती सत्ता टिकवली. पण आता हे करून सुद्धा, ऑपरेशन लोटस करून सुद्धा, काँग्रेसच्या हातातून सत्ता ओरबाडून घेऊन सुद्धा त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा बीजेपी सत्तेवर येते आणि ती पण आता साध्या सुध्या फरकानं नव्हे तर 158 जागा बीजेपीला कलानुसार मिळण्याची आता शक्यता आहे. 49 जागा वाढताना दिसत आहेत. याचा अर्थ मध्य प्रदेशमध्ये मागच्या वेळी जी काटिकी टक्कर झाली, साधारण 5 जागांचा फरक होता काँग्रेस आणि बीजेपीमध्ये. काँग्रेसला 114 जागा होत्या, बीजेपीला 109 जागा होत्या. आता मात्र तशी परिस्थिती नाही. आता काँग्रेस 100 सुद्धा, शतक सुद्धा मारताना दिसत नाहीये. काँग्रेस कुठेतरी 68-70 जागांपर्यंत येऊन थांबली आहे, तर बीजेपी मात्र 158 आणि 49 प्लस अशी 50 प्लस करत त्या ठिकाणी जाऊन पुढे गेलेली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशामध्ये शिवराज सिंह चौहान हा फॅक्टर आता पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या भाजपनं राबवल्याचं दिसतंय. अर्थात मोदींचा चेहरा त्या ठिकाणी महत्त्वाचा होता, प्रचार प्रसार, बूथ कॅम्पेनिंग भाजपचं, या सगळ्याच गोष्टी होत्या. आणि त्या ठिकाणी आता आपण राजस्थानची परिस्थिती पाहिली तर राजस्थान मुळात काँग्रेसची सत्ता होती. अशोक गेहलोत, सचिन पायलट यांचे वाद प्रतिवाद आणि या ठिकाणी फार मोठी परिस्थिती, काँग्रेसची बिकट परिस्थिती होती. त्यामुळे याच गोष्टीचा फायदा कुठेतरी भाजपनं आपला घेतला आणि राजस्थान एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेवर येण्याची परिस्थिती होती. 90 ते 100 जागा कदाचित काँग्रेसला मिळण्याची शक्यता होती किंवा तेवढ्या तरी जागा मिळतील आणि भले भाजपच्या हातात राजस्थान गेलं परंपरेनुसार तरी काँग्रेसला 100 जागा मिळतील अशी परिस्थिती होती. पण आता राजस्थानमध्ये तशी परिस्थिती नाही, कारण की अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादांमध्ये जवळपास आत्ताची परिस्थिती आपण पाहिली तर 65 जागा या काँग्रेसला मिळताना त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळं आत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये बीजेपीला राजस्थानमध्ये किमान जेवढ्या जागा मागच्या वेळी मिळाल्या होत्या तेवढ्या देखील जागा आता मिळताना दिसत नाही. त्यावेळी काँग्रेसने सेंचुरी मारली होती. 100 जागा राजस्थानमध्ये काँग्रेसने मिळवल्या होत्या आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेवर आलं होतं. पण आता तेवढ्याही जागा काँग्रेसला मिळताना दिसत नाहीयेत. कुठेतरी 64-65 या जागांवर म्हणजे 70च्या आताच काँग्रेस येत आहे. म्हणजे जवळपास 30-35 जागांचा तोटा काँग्रेसला यावेळी सहन करावा लागतो. म्हणजे एकतर सत्ता तर गेलीच, पण सत्ता जाता जाता जागाही गेल्या अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे. आणि हे नेमकं का घडलं आता? त्यामुळे तिथे वसुंधरा राजे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री भाजप करणार का? अर्थात हा भाजप नेतृत्वाचा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल, पण त्या ठिकाणी मात्र निश्चितपणे भाजपला जी सत्ता मिळते ती काही काठीकी टक्कर वगैरे असं काही घडलेलं नाहीये. त्या ठिकाणी म्हणजे वन साइडेड झालेली आहे, 1 हँडेड मॅच झालेली आहे, 1 साइडेड मॅच झालेली आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील 1 साइडेड मॅच झालेली आहे आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा आता बीजेपी पुढे गेले. जे आधी काठीकी टक्कर असं म्हटलं जात होतं, 43-45, 43-45 अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. पण आता मात्र त्या ठिकाणी देखील बीजेपी अक्षरशः 50+ म्हणजे 50च्या वरती बीजेपीला जागा मिळताना दिसतात. त्यामुळं आता त्या ठिकाणी देखील बीजेपी पुन्हा सत्तेवर येणार, पुन्हा एकदा त्या ठिकाणी रमण सिंह यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता ही जी 3 राज्य आहेत, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड, या 3 राज्यांमध्ये भाजप सत्तेवर येताना दिसते, तेही बहुमतानं. अशी कलानुसार तरी परिस्थिती आहे. आणि काँग्रेसची मात्र इतकी पिछाट होताना दिसतीये की भारत जोडो यात्रा असो, राहुल गांधींनी कर्नाटक विजयानंतर दाखवलेला आत्मविश्वास असो, किंवा प्रियंका गांधी राहुल गांधी यांनी घेतलेल्या सभा असो, किंवा आता भाजपला पर्याय म्हणून आता काँग्रेस पक्ष आहे आणि आता लोकसभा 2024मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस सत्तेवर येणार, केंद्रात येणार अशी जी काही काँग्रेसनी लाट कर्नाटक विजयानंतर निर्माण केली होती तर ते कुठे होताना दिसत नाहीये. तेलंगणा मात्र काँग्रेसच्या पारड्यात पडतंय, कारण तेलंगणामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती. तेलंगणामध्ये मुळातच बीआरएस वर्सेस काँग्रेस अशीच लढत होती. बीआरएस वर्सेस बीजेपी अशी लढत नव्हती. बीआरएस वर्सेस आपलं काँग्रेस वर्सेस बीजेपी अशी लढत नव्हतीच. तिथे मुळातच बीआरएस वर्सेस काँग्रेस होतं. मागच्या वेळी देखील त्या ठिकाणी बीआरएसला 88 जागा होत्या, काँग्रेसला 19 जागा होत्या. आणि आता मात्र उलट झालेलं आहे. अर्थात तेवढ्या जागा आता बीजेपीला काँग्रेसला मिळताना दिसत नाहीत. त्या ठिकाणी 69 जागा, म्हणजे बीआरएसने जेवढ्या जागा मिळवल्या तेवढ्या जागा आता काँग्रेसला मिळतात अशी परिस्थिती काही नाहीये. बीआरएसला देखील त्या ठिकाणी
40पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे. पण तिथं मात्र जे बहुमताचा जो मॅजिक फिगरचा जो आकडा आहे तो मात्र काँग्रेसने गाठलेला दिसतोय. त्यामुळे त्या ठिकाणी कदाचित काँग्रेस तेलंगणामध्ये सत्तेवर येतंय. एक राज्य मिळवता मिळवता 2 राज्य हातातनं घालवली अशी परिस्थिती आत्ता काँग्रेसची झालेली आहे. आणि एक्झिट पोलनुसार भाजपला फक्त एकच राज्य टिकवता आलं असतं तर आता तिथे भाजप 3 राज्य मिळवताना दिसतंय. राजस्थान पण मिळालं, छत्तीसगड पण मिळवलं, मध्य प्रदेश टिकवलं अशी परिस्थिती आहे. राजस्थान मिळालं, छत्तीसगड मिळवलं, मध्य प्रदेश टिकवलं अशी आत्ता बीजेपीची परिस्थिती आहे. तर काँग्रेसची परिस्थिती काय आहे? राजस्थान घालवलं, छत्तीसगड घालवलं आणि मध्य प्रदेशही मध्य प्रदेशमध्ये तर आम्ही येऊ असं म्हटलं पण मध्य प्रदेश काही मिळालं नाही. म्हणजे राजस्थान घालवलं, छत्तीसगड घालवलं आणि मध्य प्रदेशही मिळालं नाही अशी परिस्थिती आता काँग्रेसची आहे. तेलंगणा हा जो एक फॅक्टर आहे म्हणजे तेलंगणामध्ये आता काँग्रेसची सत्ता येते त्यामुळं तो एक कुठेतरी आनंदाची बाब काँग्रेसला आहे. काँग्रेसच्या पारड्यात एक तरी राज्य पडतंय. पण हातातली राज्य निसटली त्याबद्दल मात्र आता काँग्रेसनं फार मोठं आत्मचिंतन करायला हवं, विचार करायला हवा की नेमकं का घडतंय अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. तिकडे रमणसिंह जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत छत्तीसगडचे, त्यांनी स्पष्टपणे म्हटले की काँग्रेसचा अहंकार काँग्रेसला घेऊन बुडालेला आहे आणि काँग्रेसने जे काही खोटे दावे केले, खोटे वादे केले, खोट्या योजना आम्ही ह्यावर राबवू त्यावर राबवू पण तसं काही चाललेलं नाही. मुळातच छत्तीसगडमध्ये आता कोणत्याही परिस्थितीमध्ये बीजेपीच सत्ता स्थापन करते की काय अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कलानुसार तरी बीजेपीच्या हातामध्ये 3 राज्य जाताना दिसत आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 3 राज्यांमध्ये म्हणजे मुळातच शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा समोर घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली गेली. वसुंधरा राजे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ राजस्थानमध्ये पडू शकते आणि रमणसिंह यांच्या देखील गळ्यात आता छत्तीसगडची मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते. त्यामुळं आता बीजेपीच्या गोटात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे, प्रचंड जल्लोष आहे. आणि हे सगळं जर आत्ता आपण पाहिलं तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 राज्यांचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही तर तो भाजपने टिकवला, भाजपने मिळवला. त्यामुळे जर आता सगळ्यात महत्त्वाचं जर आता आपण बीजेपी संदर्भात बोलायचं म्हटलं तर राजस्थान मिळवलं, मध्य प्रदेश, राजस्थान मिळवलं, छत्तीसगड मिळवलं आणि मध्य प्रदेशही टिकवलं अशी परिस्थिती आता आपण बीजेपीची पाहू शकतो. म्हणजे राजस्थान मिळालं, छत्तीसगड मिळवलं आणि मध्य प्रदेश टिकवलं. तर काँग्रेसची आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली तर राजस्थान घालवलं, छत्तीसगड घालवलं आणि मध्य प्रदेशही मिळालं नाही अशी परिस्थिती आता या काँग्रेसची झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि बीजेपी यांची जी काटेकी टक्कर छत्तीसगडमध्ये कुठेतरी होती असं आपल्याला बघायला मिळालं होतं. सुरुवातीला 30, 35, 32, 33 नंतर 40, 45, 43, 45 अशी परिस्थिती होती. पण आता तसं झालेलं नाही. आत्ताची परिस्थिती सांगता काँग्रेस आता पिछाडीवर जाते. कलानुसार बीजेपी अक्षरशः 50+ पर्यंत गेलेलं आहे. आणि हे सगळं आत्ता आपण जर पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आता एक बीजेपीची लाट पुन्हा एकदा म्हणजे मोदींची लाट पुन्हा एकदा या भारत देशात येते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाल्याचं दिसतंय. आणि कदाचित जर तसं घडलं तर मात्र पुन्हा एकदा सगळीकडे भारतात कमळावर शिक्का मारण्याचं जर जनतेने ठरवलं असेल तर मोदी फॅक्टर पुन्हा एकदा ही 2024च्या निवडणुकांची नांदी म्हणता येईल असंच कदाचित या ठिकाणी आता अशी परिस्थिती निर्माण झाल्याची दिसते. आणि जर तसं झालं तर अर्थातच पुढच्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये ज्या महाराष्ट्र असेल त्याच्यासोबत आणखी बाकीचे राज्य असतील त्यावेळी मात्र नेमकी परिस्थिती काय होईल याचा जर विचार केला तर निश्चितपणे भाजप प्लसमध्ये आहे आत्ताची परिस्थिती नेमकी अशी सांगते. त्यामुळं आता या भूमिका जर आत्ता पाहिल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये म्हणजे मी एक ब्रेक घेणार आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा ही परिस्थिती या ठिकाणी सांगणार आहे की नेमकं काय होणार आहे. बीजेपी म्हणजे राजस्थान मिळवलं, राजस्थान मिळालं, छत्तीसगड मिळवलं, मध्य प्रदेश टिकवलं अशी आत्ता परिस्थिती आहे. तर काँग्रेस राजस्थान घालवलं,
छत्तीसगड घालवलं आणि मध्य प्रदेशही मिळालं नाही. त्यामुळं तेलंगणा हा एकमेव फॅक्टर आहे जो काँग्रेसच्या पायड्यात आत्ता पडलेला आहे. त्यामुळे आता मी फक्त एक शेवटची आकडेवारी तुम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगणार आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 जागांपैकी बीजेपी कलानुसार 154 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 74 जागांवर आहे. छत्तीसगड 90 जागा आहे, त्यापैकी बीजेपी 50 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थान 199 जागांपैकी बीजेपी 116 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर आहे. तर तेलंगणामध्ये ज्या 119 जागा होत्या त्यामुळे बीआरएसची मात्र प्रचंड बिचाट होताना दिसते. 35 जागांवर बीआरएस आघाडीवर आहे, 36 जागांवर तर काँग्रेस 71 जागांवर आघाडीवर आहे. आणि ज्या राज्यामध्ये बीजेपीला केवळ 1 जागा मिळाली होती त्या ठिकाणी आता 7 जागा बीजेपीला एक्स्ट्रा मिळतात, ते म्हणजे राज्य तेलंगणा. त्यामुळे आता पुन्हा एकदा अगदी थोडक्यात मी तुम्हाला जाता एक लाईन सांगतो काय झाली आत्ताची परिस्थिती या 4 राज्यांमध्ये. तर बीजेपी राजस्थान मिळालं, छत्तीसगड मिळवलं आणि मध्य प्रदेश टिकवलं. आणि काँग्रेसची परिस्थिती काय आहे, राजस्थान घालवलं, छत्तीसगड घालवलं आणि मध्य प्रदेशही मिळालं नाही. अर्थात मी पुन्हा एकदा येणाऱ्या ब्रेक नंतर पाहत राहा सिटी नाऊ 4 राज्यांचा निकाल फेसबुक लाईव्ह.